visible to everyone? Yes. Yes, sir. Yes. Yes, sir. Have you solved this example? Everyone? This one. For lambda is equal to not equal to -5 and lambda is equal to -5. Everyone? Yes, sir. सर चालू कराय. सॉल्व करा सर. ठीक आहे. मला फक्त मी सॉल्व करून दिलं होतं असं वाटतंय मला, आणि मी काय येणार ते सांगितलं होतं असं वाटतंय मला. ठीक आहे, मी तरी पण मी सॉल्व करतो परत एकदा. ठीक आहे, बघा तरी पण येते का बघूया आपण. ठीक आहे, ए बाय बी डायरेक्ट कन्सिडर करू का मी आता? येस सर. Yes. Yes. A by B Yes, is sir. equal to equivalent form. Tell me the matrix. Yes. Can anyone tell me the matrix? First row. 3 minus 1. 3 minus 4. 3 minus 1. 4. Last value. 4 is 3 minus सर 1. 3 minus 1 4. Okay. Ase. 3 minus 1 4. Last value. 3. 3. 3. Last second row. 1 2 minus 3 2 1 2. minus 3 minus 2. Last row. 6 5 lambda minus 3. Minus 3. करेक्ट आहे प्रॉब्लेम सर्वांनी व्यवस्थित लिहून घेतलाय? Yes, Yes, sir. sir. तुम्हाला काय करायचंय, लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 ला काय सांगितलंय, युनिक सोल्युशन हे येतं हे दाखवायचंय, बरोबर आहे. आणि युनिक सोल्युशन कधी येणार आहे, रँक ऑफ ए इज इक्वल टू n असेल तर, आणि तुमचा n किती आहे आता इथं 3. 3. तर तुम्हाला रँक ऑफ ए किती कन्सिडर करावं लागणार आहे, 3. 3 यायला पाहिजे. हे येण्यासाठी लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 पाहिजे असं तुम्हाला दाखवायचं इथे. ठीक आहे, द फर्स्ट पार्ट. अँड सेकंड पार्ट काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू -5 जर तुम्ही कन्सिडर केला तर ती सिस्टीम रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी येते हे दाखवायचंय, बरोबर का? Yes. Okay, the second part, that part we are supposed to be show that. Okay. लक्षात आलं सर्वांच्या? आपल्याला काय करायचंय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे, चलो. आता बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट, मेक द लीडिंग एलिमेंट 1 बाय R1 इंटरचेंज विथ R2. R2. 1 2 -3 -2 3 -1 4 3 6 5 लॅम्बडा -3. ओके, आता बघा, बाय मेक बिलो डायगोनल एलिमेंट 0 R2 minus 3 times R1 R3 minus 6 times R1 6 times R1. 1 2 -3 -2. These two elements 0. -1 -6 -7 4 plus 9 30. 3 plus 6 9. next second 5 Zero. minus 12 Zero. -7 lambda Plus 80. Plus lambda Plus plus 80. 9. -3 plus 12. 9. ओके, आणि मी इथं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं इथं काय येतंय. इथं मी लॅम्बडा +5 येते असं सांगितलं होतं. Hello, sir. येतं ते आफ्टर कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता काय फक्त हा एलिमेंट 0 करायचं. बाय. हॅलो. हा R3 minus R2. हॅलो सर. हा, बोला की. R3 minus 2 R2 पाठीमागचे चालते का? R3 अहो, आपली प्रोसेस फिक्स आहे, विसरायची नाही प्रोसेस कधी पण, लक्षात ठेवा. R3 minus 2 R2. मी काय सांगितलं, आपली प्रोसेस विसरायची नाही. मेक दीज एलिमेंट 0 बाय युझिंग काय होतं आपलं, R1. तर फिक्स आहे तिथं R2 R3 मिक्स करायचं नाही अजिबात. ओके, 0 येतं म्हणून म्हटलं. नाही येतंय, पण त्याला परत दुसरीकडे पण चेंजेस होतात ना, त्याच्यामुळं येते का? ओके ओके ओके. हा, आलं तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त प्रोसेस मग व्यवस्थित रिपीट करायची करताना.
चुकीचं नाहीये, पण आपल्या सिक्वेन्स मध्ये फायनाइट सिक्वेन्स राहत नाही, मग तो कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावे लागतात. ठीक आहे, हे येणार लॅम्बडा प्लस 5 आणि हा येणार 0. झालं. खूप सिंपल एक्झाम्पल होतं, म्हणजे सॉल्व्ह करण्यासारखं काही नव्हतं याच्यामध्ये. आता बघा, लॅम्बडा प्लस 5 इज नॉट इक्वल टू 0. रँक आपल्याला ए ची किती पाहिजे? 3 पाहिजे. तर हा इलेमेंट माझा नॉन झिरो पाहिजे, कारण हे ऑलरेडी 0 आहेत माझे. हा इलेमेंट नॉट इक्वल टू 0 जर मी म्हटलं तर लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5. Therefore, rank of A is equal to 3 and n is equal to 3. System have Unique solution. unique solution. The first part. And second, if lambda is equal to -5, what happens? Rank of A is equal to, what is the value of rank of A then? हा element इथं 0 होईल. मी तो वाटल्यास लिहू का तो मॅट्रिक्स परत एकदा? If lambda is equal to -5, what happens? मॅट्रिक्स कसा येणार? 1 2 -3 -2 0 -7 13 9 0 0 0 0. येते का लक्षात? Therefore, rank of A किती येणार आहे? 2. आणि rank of A by B किती आलं? 2. Therefore, system is काय सांगितलं होतं मी? System is consistent. Hence the proof. आलं का सर्वांना लक्षात? ओके, कम्प्लीट करा ज्यांचं राहिलंय तर तुम्ही. ओके, ज्यांचं राहिलंय त्यांनी कम्प्लीट करून घ्या आता. अठ्ठ्याण्णव 90 34 45. कम्प्लीट झालं सर्वांचं? झालं सर. Yes, sir. ओके, आता काय करा, नोट ऍड करा खाली. मी नोट दिली आहे का मला माहित नाही, पण दिली असेल तर ठीक आहे, नसेल तरी पण लिहून घ्या. ट्रिवियल नॉन ट्रिवियल सोल्युशन विषयी सांगितलंय ना मी, होमोजिनियस सिस्टम. Yes, sir. हा, तरी पण परत एकदा. फॉर द सिस्टम AX is equal to B. For the system AX is equal to B, where A is a square matrix. A is a square matrix, and mod of A is equal to 0, and mod of A is not equal to 0, then system have. मी कुठल्या प्रकारचं सोल्युशन सांगितलं होतं का डिटरमिनंट व्हॅल्यू वरनं? mod of A not equal to 0, then system have Unique. Yes, Unique solution. system have unique solution. Unique ला दुसरं नाव काय येतं? Zero solution. Trivial and Trivial solution. ट्रिवियल सोल्युशन. लक्षात ठेवा.
झिरो आणि ट्रिव्हियल सोल्युशन कशाला अप्लिकेबल असतं? होमोजेनियस. होमोजेनियस सिस्टमला ते आपण वर्डिंग कन्सिडर करतो. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर द सिस्टम सेम, AX is equal to B, where A is a square matrix. A is a square matrix and mod of A is equal to 0. Then Infinitely many solution. हे लिहून दिलं होतं का मी? सिस्टम हॅव Yes, Yes, sir. sir. दिलंय का? मला माहित नव्हतं. मग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन ऑब्लिक Non-zero. नॉन झिरो सोल्युशन ऑब्लिक Non-trivial. Non-trivial. नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. ओके, लिहून दिला असेल तर काय प्रॉब्लेम आहे, नसेल तर लिहून घ्या. आणि थर्ड पॉइंट सांगितला होता की होमोजेनियस सिस्टम ऑलवेज हॅव सोल्युशन. होमोजेनियस सिस्टम हॅव Always have solution. always possesses a solution. नो सोल्युशन हा प्रकार फक्त नॉन होमोजेनियस सिस्टमला असतो. ठीक आहे, हे लिहून घेतले सर्वांकडे आहे हे, मग हे परत सांगायची Yes, गरज sir. नाही. ओके, लेट्स गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम नाउ. हा, इथे आहे बघा हे. Find the value of lambda. This one 5.3.18. सर स्क्रीन दिसत Sir, नाही. दिसत नाही. पिन दिसत नाही. आता व्हाईट बोर्ड दिसतोय. हा आता दिसते. Yes, sir. हा, येस येस. Yes. प्रॉब्लेम मार्क केला दिसतोय, कुठला लिहायचा आहे? 5.3.18. येस, गुड, दिसतोय व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. इथे बघा मार्क केले मी त्याला. कम्प्लीट करा हा प्रॉब्लेम. कम्प्लीट करून मला सांगा की ते कुठली सिस्टीम आहे. झालं सर. येस, होमोजिनियस सिस्टीम आहे सर. गुड, हुशार आहे म्हणायचं, चांगली गोष्ट. सिस्टीम तर आयडेंटिफाय केली करेक्टली. ओके, राईट डाउन सिस्टीम इन स्टँडर्ड फॉर्म. Write down system in standard form and try to solve. सर, हाँ बोला. हॅलो. हाँ सर, आपला बी आहे तो लेमडा वाय लेमडा येणार ना, का नाही? ए बी तसं कसं येणार तो? फर्स्ट सिस्टम स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिली का तुम्ही? येणार 0 0 येणार ना. बी होमोजेनियस सिस्टम सांगितलं की आता यांनी.
yes. सिस्टीम सांगा बरं काय येते मला. लेट द सिस्टीम इज, सॉल्व्ह करू नका कोणाचा, फक्त सिस्टीम स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा म्हणलं तुम्ही. हा सिस्टीम यस यक्स पहिलं इक्वेशन 1 minus lambda x plus 2y plus 3z is equal डायरेक्ट to नको 0. सांगू, डायरेक्ट नको सांगू. सिस्टीम पहिल्यांदा गिव्ह एन एक्झाम्पल. x plus 2y हा plus 3z हा equal to lambda x. पुढे 3x plus y plus 2z is equal to lambda y. 2x plus 3y plus z येस. is plus z is equal to lambda z. हा इथं दिसतंय का बघा, हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. हे व्हेरिएबल्स कुठे पाहिजेत आपल्याला, LHS ला. इकडे नको आहे काहीच आपल्याला, व्हेरिएबल दिसतात, ह्याला इकडे शिफ्ट करा. जर तुम्ही इक्वेशन जर हे लॅम्बडा एक्स इकडे घेतलं तर एक्स एक्स कॉमन घेतल्यानंतर काय येतं, 1 मायनस लॅम्बडा ऑफ एक्स प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 0. 3x प्लस 1 मायनस लॅम्बडा ऑफ y प्लस 2z इज इक्वल टू 0. and 2x plus 3y plus 1 minus lambda of z is equal to 0. येते का लक्षात. हा आला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. ह्याच्यावरनं आपलं येणार a for ax is equal to b. What is the value of B. a? 1 minus lambda. 1 minus lambda 2 3. 2 3. Next 3 3 1 minus 1 lambda minus 2 2 2 3 2 3 2, 3, 1 1 minus minus lambda. lambda. This is a. X x y X, z Z. b 0 0 0. 0 0. तुम्हाला त्यांनी काय क्वेश्चन विचारला बघा बरं. व्हॉट इज द क्वेश्चन. Find the value of lambda for For which? which the following have non-trivial. नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. नॉन ट्रिव्हियल म्हणजे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन साठी दोन कंडिशन येतात. पहिलं कुठली, रँक ऑफ ए लेस दॅन नंबर ऑफ अननोन. दुसरी कुठली आहे, दुसरी बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट. आत्ताची नोट बघा, त्याच्यामध्ये सांगितलं मी नॉन ट्रिव्हियल नॉन झिरो सोल्युशन इन्फायनाइटली मेनी सोल्युशन कधी येतं, कधी येतं, Mod A is equal to mod of A is equal to mod 0. of a is equal to 0. Rank of जर तुम्ही डायरेक्ट ह्याचा मॉड ए 0 केला तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. फॉर दॅट व्हॅल्यू द सिस्टीम हॅव येस नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. लक्षात आलं का. इथं मी रँकची डेफिनेशन यूज करू शकत नाही. का नाही यूज करू शकत, कारण इथं लॅम्बडा सगळीकडे प्रेझेंट आहे. येतं का बघा, लॅम्बडा सगळीकडे असणार आहे तो. जर लॅम्बडा इथं खाली शेवटी असला असता फक्त, तर मी रँकची डेफिनेशन यूज करू शकलो असतो. एम आय करेक्ट. लक्षात ठेवा जरा, हे समजतं का लॉजिक बघा. कारण लॅम्बडा सगळीकडे प्रेझेंट असला की मग कॅल्क्युलेशन करता येणार नाहीत. जर तो इथं बॉटमला प्रेझेंट असला तर मग आपण मगासारखं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, किंवा त्याच्या अगोदरचं एक्झाम्पल. जर लॅम्बडा सगळ्याच रो मध्ये प्रेझेंट असेल, ऍट दॅट टाइम वी आर सपोज टू बी यूज द डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट. वी हॅव टू यूज द डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट. ओके, लक्षात आलं. वी नो दॅट फॉर द सिस्टीम ax is equal to b have non-trivial solution if कधी Mod A is equal to mod 0. a is equal to 0. yes, मी पहिली कंडिशन यूज करू शकत नव्हतो, दुसरी यूज करू शकतोय म्हणून ते मी यूज केले. ठीक आहे. therefore मग आता mod a किती येतोय फक्त बघायचं आहे तुम्हाला. mod a किती येतोय, mod a is equal to कसा येणार हा, 1 मायनस लॅम्बडा 3/3 चा डिटर्मिनंट आहे. 1 मायनस लॅम्बडा स्क्वेअर मायनस 6 बरोबर आहे का बघा. -2 इंटू फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल केला, किती राहतो 3 इंटू 1 मायनस लॅम्बडा -4. माझं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे का बघा. प्लस 3 इंटू 9 मायनस 2 टाइम्स 1 मायनस लॅम्बडा. माय कॅल्क्युलेशन्स आर करेक्ट. Yes, sir. Okay, now do the calculations. 1 minus lambda into bracket 1 minus lambda square 1 minus 2 lambda plus lambda square minus 6 minus 2 into 3 minus 3 lambda minus 4 plus in bracket 3 into what are the remaining things 9 minus 2 plus 2 lambda. Am I correct? Which is equal to in the last line
1 मायनस लॅमडा ब्रॅकेटमध्ये काय येतं बघा, हा लॅमडा स्क्वेअर. 1 मायनस 6 किती येणार? -5. येस. मायनस 2 इंटू मायनस 3 लॅमडा, 3 मायनस 4 -1 प्लस याला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये 7 प्लस 7 प्लस किती येतं? 2 लॅमडा. येस, 7 प्लस 2 लॅमडा. आता पुढे ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, मी इकडे ब्रॅकेट घेतो. मॉड ऑफ ए इज इक्वल टू काय काय आलं होतं तिथं? 1 मायनस लॅमडा इंटू द ब्रॅकेट. येस, किती आलं होतं? लॅमडा स्क्वेअर मायनस 2 लॅमडा, परत नंतर -5. -5. जरा फक्त करेक्ट करा. -2 इंटू इथं किती येतंय? -3 लॅमडा -1 प्लस 3 इंटू इथं काय येतंय? 7 प्लस 2 लॅमडा. बरोबर आहे का? बरोबर आहे का माझं? लेट मी चेक द इक्वेशन. 7 प्लस 2 लॅमडा प्लस 3 लॅमडा मायनस, ओके, ऑल आर करेक्ट. ओके, आता हे सिम्प्लिफाय करा. 1 ने मल्टिप्लाय केलं की हा ब्रॅकेट ॲज इट इज येईल. पहिल्यांदा या 1 ने मल्टिप्लाय केल्या ब्रॅकेटला. नेक्स्ट मायनस लॅमडा ने मल्टिप्लाय करा. मायनस लॅमडा क्यूब मायनस मायनस प्लस 2 लॅमडा स्क्वेअर प्लस 5 लॅमडा. -2 ने मल्टिप्लाय करा. प्लस 6 लॅमडा प्लस 2 लॅमडा 2. 7 3 are 21 प्लस 6 लॅमडा. 6 लॅमडा. आता लॅमडा क्यूबच्या टर्म्स बघा, इथं एक दिसतंय मायनस लॅमडा क्यूब. लॅमडा स्क्वेअरचं कुठे? इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणजे किती आला तो? 3 लॅमडा. नेक्स्ट इथं -2 लॅमडा, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथे एक आहे. टोटल 4 आहेत बघा लॅमडाच्या. 6 6 12 5 17, 17 मधून 2 गेले. येस, 15 लॅमडा. ओके, -5 प्लस 2 आणि 21 18 प्लस 18. ओके, ॲज मॉड ए इज इक्वल टू 0. ही इक्वेशन कशी येणार? लॅमडा क्यूब -3 लॅमडा स्क्वेअर -15 लॅमडा -18 इज इक्वल टू 0. This is the cubic equation. We are supposed to find its roots. Okay, काय यूज करावं लागेल? त्याला काय म्हणायचं? डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. बाय ट्रायल अँड एरर ट्राय टू फाइंड आउट द व्हॅल्यूज. ओके, आता हे मला सॉल्व्ह करून प्रॅक्टिस झालेली आहे, त्याच्यामुळे याचं पहिली व्हॅल्यू कसं करायचं असतं? पहिल्यांदा 1 पुटअप करायचं, -1 2 -2 3 -3 असं पुटअप करत जायचं. जी व्हॅल्यू 0 येईल ज्या व्हॅल्यूला, ती व्हॅल्यू इथं आपली येणार आहे. ओके, आणि अशी व्हॅल्यू आहे जी इथं 6 येते. 6 ला ही व्हॅल्यू 0 होते. तुम्हाला मी दाखवतो इथं 0 करून. ओके, हा इथं 1 ला 1 आला, 6 1 इंटू 6 हा आला प्लस 3 इंटू 6 18. इथं आला 3 इंटू 6 18. येते का 0? बरोबर आहे. देअरफॉर 6 इज माय फर्स्ट व्हॅल्यू. हे ट्रायल आणि एरर नाही येतं. आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे, कॅल्क्युलेटरची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते तुम्हाला. असलं काय सिंथेटिक डिव्हिजन वगैरे करायची गरज पडत नाही. पण आता कॅल्क्युलेटर नाही आहे प्रत्येकाकडे, त्यामुळे शिकू शकत नाही. जेव्हा कॅल्क्युलेटर येतील तेवढं तुम्हाला सांगितलं जाईल कसं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मग याच्यावरून पहिली व्हॅल्यू आली लॅमडा -6 आणि हे येणार लॅमडा स्क्वेअर लॅमडा आणि कॉन्स्टंट +3 इज इक्वल टू 0. म्हणून लॅमडाची व्हॅल्यू आली. देअरफॉर फ्रॉम दिस वी विल गेट लॅमडा इज इक्वल टू 6. हे याच्या व्हॅल्यूज येतात, ह्याच्यावरनं व्हॅल्यू काहीतरी डेसिमल पॉईंट मध्ये येतात. वी वॉन्ट द इंटिजर व्हॅल्यू. देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू 6. माय आन्सर. For lambda is equal to 6, system have non-trivial solution. System have non-trivial solution. Understood? या फॉर्म मध्ये येतं. जर इथं कोणाला काही डाऊट असेल, म्हणजे इथलं पुढच्या व्हॅल्यू जे येतात त्या पुढच्या व्हॅल्यू ह्या डेसिमल पॉईंट मध्ये येतात. इट्स लॅमडा व्हॅल्यूज आर इन डेसिमल पॉईंट. आणि आपल्याला लॅमडा इंटिजर पाहिजे होता, त्यामुळे 6 आपले व्हॅल्यू आहे. दॅट इज अवर आन्सर. ओके, लक्षात आलं सर्वांच्या? आणि जर मी कुणाला वाटत असेल मी 6 डायरेक्ट कसं घेतलंय, हे डायरेक्ट नाही घेतलेलं, हे ट्रायल आणि एरर घेतलेलं आहे. 1 -1 असं ट्राय करत गेलो आणि त्याच्यावरून मला मिळालं की
6 ला ती इक्वेशन 0 येते. हे कशावरून कन्फर्म झालं की ते 6 ला 0 येतं? इथं व्हॅल्यू आली आहे बघा. इथं जर शेवटची व्हॅल्यू 0 येत असेल तर तो त्याचा रूट असतो त्या इक्वेशनचा. बरोबर आहे का? मला माहित नाही 7वी 8वी मध्ये कधी शिकलोय, 5वी 6वी मध्ये हे झालेलं आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन. ठीक आहे, तुम्हाला तसं यूज करायची गरज पडत नाही कारण कॅल्क्युलेटरवरती याचा आन्सर येतो, पण सगळ्याकडे कॅल्क्युलेटर नाही त्यामुळे सांगू शकत नाही. ठीक आहे, कम्प्लीट करा आता हे. हा फर्स्ट बोर्ड आणि तिकडचा तो सेकंड बोर्ड. स्टार्ट. हे बोर्ड कम्प्लीट झालं की सांगा, मी पुढचा बोर्ड साईडला सरकवतो. झालं सर. हां, नेक्स्ट स्लाइड. ओके, कॉपी करा.
झालं का सर्वांचं कम्प्लीट? हॅलो, झालं सर. Yes, sir. Complete. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम दिदे. Yes, sir. हाँ, Yes, sir. consider the below problem. Same. 5.3.19. Right on. सेम, सगळं सेमच आहे. डिटर्मिनंट वाले कॅल्क्युलेट करा आणि इक्वेशन बघा त्याचे काय. कुठली सिस्टीम आहे? यस, Homogeneous. होमोजिनियस. Homogeneous. अगोदरच्या पेक्षा सोपं एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करता येईल सर्वांना व्यवस्थित. सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा. नेक्स्ट सेशनला लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स स्टार्ट केलं जाईल. दॅट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर chapter test as well as university. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या. इन द नेक्स्ट सेशन डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स, थर्ड पॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि आता इथून थोडंसं फास्ट घेणार आहे आपण. भरपूर प्रत्येक टाईपचे दोन तीन एक्झाम्पल घेत पुढे जाणार आहे. कारण 15 मार्च पासून आपली ISS चालू होणार आहे.